12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातल्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची रीघ लागली आहे। मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आलं आहे। तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे। आज मंदिर पहाटे 4 पासून ते रात्री 9 पर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे। भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शासकीय पूजा मोठ्या उत्साहात पार पडली। रात्री 12च्या सुमारास महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आला। बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातले भाविक दर्शनासाठी आले आहेत। मंदिरात भाविकांना दर्शनासाठी विशेष सोय करण्यात आली असून सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। मराठवाड्यात वेरूळ इथलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरही महाशिवरात्रीनिमित्त आकर्षकरित्या सजलं आहे। तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग हिंगोलीतल्या श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाची विधिवत महाअभिषेक करून पूजा करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यंदाही शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून साईबाबांचं समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातही पुरातन अंचलेश्वर मंदिरात भाविक दर्शन घेत आहेत। बुलडाणा शहरापासून जवळच असलेल्या पैनगंगेच्या नदीच्या तीरावर वसलेल्या हेमाडपंथी शिवमंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच शिवदर्शनासाठी गर्दी केली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर शहरात चारभुजा मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभ मेळाव्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। प्रयागराज इथून 1,500 लिटर गंगाजल आणण्यात आलं असून आज महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक या पवित्र कुंभस्नानाचा लाभ घेत आहेत। मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरातही महादेवाचं दर्शन करण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत। शिवमंदिर आकर्षकपणे सजवण्यात आलं आहे। नागपूरचं प्राचीन कल्पनाश्वर मंदिरही रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं आहे।